निद्रा किंवा झोपेचं महत्व आजच्या रीलमध्ये आपण पाहणार आहोत. निद्रा किंवा झोप कमी झाल्यामुळे काय होतं तर शरीरात कॉर्टिसॉल वाढतं. कॉर्टिसॉल जेव्हा वाढतं तेव्हा शरीरातील स्ट्रेस वाढतो. या कॉर्टिसॉलचा प्रमाण कमी जास्ती झाल्यामुळे प्रामुख्याने वजन वाढणे, अंगावर सूज येणे, किंबहुना तुमचं बीपी वाढणे, शुगर लेवल्स वाढणे यासारख्या तक्रारी उत्पन्न होतात. अतिरिक्त प्रमाणात जागरण किंवा अपुरी झोप तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुमची ताकद ऊर्जा कमी करते, मेंटल फटिग निर्माण करते, कॉन्सन्ट्रेशन करता येत नाही. याच्यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतोच आणि त्याचबरोबर शरीरावर काही आजार व्याधींची निर्मिती होते. तर या झोपेचं महत्व जवळपास 5000 वर्षांपूर्वीच आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. निद्रा आयुर्वेदातील त्रय उपस्तंभापैकी सांगितलेली आहे. आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य याच्यामुळे आपलं आरोग्य टिकतं असं आयुर्वेदाने पूर्वीच म्हणलेलं आहे. नियमित झोप आपल्या शरीराला अतिशय आरोग्यदायी ठरते. त्याच्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम नियंत्रणात राहतं, तुमची पचनक्रिया सुधारते. दैनंदिन जीवनामध्ये जी काही झीज शरीराची झालेली असते ती भरून येण्यासाठीची ही नैसर्गिक प्रक्रिया अतिशय गरजेची आहे. ही झोप शांत लागावी याच्यासाठी तुम्ही रात्री झोपताना तळपायांना तेलाने जर मालिश केली तर छान झोप यायला मदत होऊ शकते. ज्यांना झोपेची तक्रार आहे अशा व्यक्तींनी गाईचं तूप दोन्ही नाकपुड्यांमध्ये सोडणं हे अतिशय उपयोगी ठरतं. जटामांसी चूर्ण किंवा ब्राह्मी चूर्ण रात्री झोपताना घेतल्याने सुद्धा शांत झोप यायला मदत होऊ शकते. निद्रा किंवा झोपेचं महत्व आजच्या रीलमध्ये आपण पाहणार आहोत. निद्रा किंवा झोप कमी झाल्यामुळे काय होतं तर शरीरात कॉर्टिसॉल वाढतं. कॉर्टिसॉल जेव्हा वाढतं तेव्हा शरीरातील स्ट्रेस वाढतो. या कॉर्टिसॉलचा प्रमाण कमी जास्ती झाल्यामुळे प्रामुख्याने वजन वाढणे, अंगावर सूज येणे, किंबहुना तुमचं बीपी वाढणे, शुगर लेवल्स वाढणे यासारख्या तक्रारी उत्पन्न होतात. अतिरिक्त प्रमाणात जागरण किंवा अपुरी झोप तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुमची ताकद ऊर्जा कमी करते, मेंटल फटिग निर्माण करते, कॉन्सन्ट्रेशन करता येत नाही. याच्यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतोच आणि त्याचबरोबर शरीरावर काही आजार व्याधींची निर्मिती होते. तर या झोपेचं महत्व जवळपास 5000 वर्षांपूर्वीच आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. निद्रा आयुर्वेदातील त्रय उपस्तंभापैकी सांगितलेली आहे. आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य याच्यामुळे आपलं आरोग्य टिकतं असं आयुर्वेदाने पूर्वीच म्हणलेलं आहे. नियमित झोप आपल्या शरीराला अतिशय आरोग्यदायी ठरते. त्याच्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम नियंत्रणात राहतं, तुमची पचनक्रिया सुधारते. दैनंदिन जीवनामध्ये जी काही झीज शरीराची झालेली असते ती भरून येण्यासाठीची ही नैसर्गिक प्रक्रिया अतिशय गरजेची आहे. ही झोप शांत लागावी याच्यासाठी तुम्ही रात्री झोपताना तळपायांना तेलाने जर मालिश केली तर छान झोप यायला मदत होऊ शकते. ज्यांना झोपेची तक्रार आहे अशा व्यक्तींनी गाईचं तूप दोन्ही नाकपुड्यांमध्ये सोडणं हे अतिशय उपयोगी ठरतं. जटामांसी चूर्ण किंवा ब्राह्मी चूर्ण रात्री झोपताना घेतल्याने सुद्धा शांत झोप यायला मदत होऊ शकते.